हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। उद्या 2 सप्टेंबर 2024 सोमवार। उद्या आलेले आहे सोमवती अमावस्या। श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या असं देखील म्हटलं जातं। उद्या 5वा श्रावणी सोमवार देखील आहे। त्याचबरोबर अमावस्येचा देखील योग आलेला आहे। सोमवती अमावस्या असल्यामुळे या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। सोमवती अमावस्या ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते। अमावस्येचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा देखील दिवस असतो। त्याचबरोबर आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर काढण्याचा हा दिवस असतो। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई नक्की करावी, म्हणजे घरातील जी काही निगेटिव्हिटी असते, नकारात्मक ऊर्जा असते ती घरातून बाहेर पडायला मदत होते। उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला नक्की काय काय करायचं आहे ते आपण जाणून घेऊया। ज्यांना कोणाला अमावस्येच्या दिवशी आपल्या घरावरून नारळाचा उतारा करायचा असेल तर त्यांनी तो नारळाचा उतारा आपल्या घरावरून करायचा आहे। तो उतारा कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती मी या अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपन करायचं असतं। हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होती। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय असतात ते आपण अमावस्येच्या दिवशी नक्की केले पाहिजे। हळदीचं लेपन करून झालं की त्यानंतर आपल्या देवघरातील जे देव असतात त्यांना पंचामृताने स्नान घालून घ्यायचं। घरातील देवपूजा आपण व्यवस्थित सकाळी सकाळी आटोपून घ्यायची। देवपूजा करत असताना देवघराची देखील स्वच्छता करून घ्यायची आहे। जे काही घरातील जाळे जळमट असतील ते देखील आपण अमावस्येच्या दिवशी काढून घ्यायचे असतात। त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते। त्याचबरोबर आपण दररोज फरशी पुसतो। ज्या महिला वर्किंग वुमन असतील त्यांना दररोज फरशी पुसायला जमत नसेल, कोणी दिवसाआड पुसतं, कोणी 2 दिवसांनी पुसतं, कोणी दररोज पण फरशी पुसतं। तर फरशी पुसताना अमावस्येच्या दिवशी फरशी पुसण्याला जे आपण पाणी घेतो तर त्या पाण्यामध्ये थोडंसं जाड मीठ टाकायचं, थोडासा लिंबाचा रस टाकायचा आणि गोमूत्र टाकून मग त्या पाण्याने आपल्याला आपल्या संपूर्ण घराची फरशी स्वच्छ करायची आहे, पुसायची आहे। ही कामं तर आपण प्रत्येक अमावस्येला करायची असतात। उद्या जी अमावस्या आलेली आहे ती सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्येला खूप 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 म्हणजे खूप महत्त्व आहे। या दिवशी आपण आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर तो पितृदोष दूर करण्यासाठी देखील काही उपाय केले तर ते फलदायी ठरत असतात। बघा, बऱ्याचदा काय होतं की आपली मनासारखी आपल्याला नोकरी मिळत नाही, संतती प्राप्तीसाठी अडचणी येतात, पैसे खूप असतात पण ते जाण्याचे मार्ग देखील ठरलेले असतात किंवा मग कधी कधी आपली आर्थिक परिस्थिती सुधारत नाही। मग अशा वेळेस आपल्याला कोणाकडून तरी ऐकायला भेटतं की अरे तुम्हाला काही वास्तुदोष आहे का, पितृदोष आहे का, ते तरी बघून घ्या। कधी कधी या गोष्टींमुळे देखील अडचणी येत असतात। तर ज्यांना कोणाला पितृदोष असेल तर पितृदोष घालवण्यासाठी देखील उद्याचा दिवस अत्यंत चांगला आहे। पितृदोष घालवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी नक्कीच करू शकतो। कधी कधी घरातील जे काही सदस्य असतात तर त्या सदस्यांच्या आपापसांमध्येच प्रेम राहत नाही, घरात सतत भांडणं वादविवाद होत राहतात। त्याचबरोबर जे काही पित्र असतात, मृत व्यक्ती असतात घरातील, ते व्यक्तींचं वारंवार स्वप्नात येणं किंवा घरात सतत आजारपण चालू असणं, एकाचं झालं का एक आजारपण चालूच राहतं किंवा एक झालं की एक झालं की एक काहीतरी संकट तयारच असतात। तर ही सर्व पितृदोष असल्याचीच लक्षणे असतात। बऱ्याच घरांमध्ये म्हणजे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरांमध्ये साधारणतः असंच होतं की पितृपक्ष असेल तेवढ्यापुरतीच आपल्याकडून पितरांची सेवा घडते, इतर वेळेस आपल्याला पितरांची आठवण सुद्धा राहत नाही। मग अशा रूपाने पितृदोष आपल्या घरामध्ये उद्भवत असतो। तर उद्याचा जो सोमवती अमावस्येचा दिवस आहे हा दिवस भगवान शिवशंकरांची सेवा करण्याचा, भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्याचा, त्याचबरोबर पितरांना देखील प्रसन्न करण्याचा उत्तम दिवस आहे। सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, महत्त्वाचं म्हणजे बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान आणि दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे। त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, शक्य झालं जवळपास पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन स्नान करून यायचं, नसेल नदी तर हरकत नाही, घरामध्येच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून तुम्ही स्नान करू शकता। स्नान करून झालं की देवपूजा करून घ्यायची। देवपूजा केल्यानंतर आपल्याला पितृतर्पण करायचं आहे। पितृतर्पण तुम्हाला माहीतच आहे, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील पितृतर्पण म्हणजे काय हे मी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांसाठी खिरेचा नैवेद्य बनवायचा आहे। ज्याप्रमाणे आपण पितृपक्षांमध्ये पितरांच्या दिवशी तांदळाची खीर बनवतो त्याप्रमाणे आपल्याला खिरेचा नैवेद्य बनवायचा आहे पितरांसाठी। समजा खिरेचा नैवेद्य बनवणं शक्य नसेल तर दही भाताचा नैवेद्य बनवला तरीही चालेल। दुपारी शार्प 12 वाजता
आपल्याला हा नैवेद्य पितरांसाठी ठेवायचा आहे। घराच्या टेरेसवरती तुम्ही हा नैवेद्य एका वाटीमध्ये घेऊन ठेवला तरीही चालेल, किंवा टेरेस नसेल तर अंगणात जिथे कुठे कावळा बसत असेल, पशुपक्षी बसत असतील तर अशा ठिकाणी तुम्ही हा नैवेद्य ठेवून देऊ शकाल। दिवसभरातून कोणताही एखादा जीव किंवा कावळ्याने हा नैवेद्य खाल्ला तर अतिउत्तम। खिरेचा नैवेद्य म्हणा, किंवा मग ज्यांना खिरेचा नैवेद्य बनवणं शक्य नसेल त्यांनी साधा नुसता दही भाताचा नैवेद्य ठेवला तरीही चालेल। त्याच्यामुळे पितृ नक्कीच प्रसन्न होतील। आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपण उद्या दान देखील करायचं आहे। जी व्यक्ती खरंच गरजू आहे, जिला त्या वस्तूंची गरज आहे, अशा व्यक्तीला आपण दान करायचं आहे। मंदिराच्या ठिकाणी बाहेर बरेच असे गरजू व्यक्ती बसलेले असतात, तर तिथे जाऊन आपण दान करू शकतो। तर दान म्हणजे नक्की काय करू शकतो? आपल्या परिस्थितीनुसार आपण काही खाण्याची वस्तू दान करू शकतो, किंवा मग सध्या पावसाळा सुरू आहे तर छत्री, रेनकोट, चप्पल, कपडे यांच्यासारख्या ज्या गरजेच्या वस्तू असतात त्या वस्तू आपल्याला उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी दान करायच्या आहे। पितरांच्या स्मरणार्थ पितरांचं नामस्मरण करून आपल्याला त्या वस्तूंचं दान करायचं आहे। म्हणजे आपल्या घराला जर काही पितृदोष लागलेला असेल, आपले पितृ आपल्यावरती नाराज असतील, तर पितृदोष दूर व्हायला नक्कीच मदत होते। आपल्या हिंदू धर्मामध्ये दान करण्याला देखील खूप महत्त्व सांगितलेलं आहे। सोमवती अमावस्येच्या दिवशी काही खास वस्तू दान करायच्या असतात, तर त्या वस्तू कोणत्या असतात या बद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ या अगोदर मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघून त्यात ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या वस्तू दान केल्या तरीही चालतील, किंवा तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जे दान करायचं असेल ते तुम्ही दान करू शकता। सोमवती अमावस्येच्या दिवशी लोक खूप दान करत असतात। तुम्ही जर नाशिकमध्ये गंगेवरती जाल उद्या तर बघायला मिळेल की तिथे लोक किती दान करतात। म्हणजे ज्यांना दान करतो त्यांना सुद्धा उद्या गरज राहत नाही, इतक्या सगळ्या वस्तू त्यांना दान स्वरूपात मिळालेल्या असतात। तर आपणही आपल्या परीने शक्य होईल फूल ना फुलाची पाकळी इतकं तरी आपण उद्या दान नक्की करावं। म्हणजे आपल्या घराला जर काही पितृदोष लागलेला असेल तर तो पितृदोष थोड्या प्रमाणात का होईना दूर व्हायला नक्कीच मदत होईल। त्याचबरोबर सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे आपल्याला भगवान शिवशंकरांची देखील जितकी आपल्या परीने शक्य होईल तितकी सेवा करायची आहे। दिवसभरात शक्य होईल तितका ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल जवळ तर तिथे जाऊन आपल्याला त्यांना जलाभिषेक करायचा आहे। पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ मिसळून त्या पाण्याने आपण उद्या त्यांना अभिषेक करायचा आहे। ज्या महिला प्रेग्नेंट असतील तर अशा प्रेग्नेंट महिलांनी कोणतेही उतारे करायचे नाही। सुतक असेल तरीही आपल्याला उतारे करायला चालणार नाही। जे काही तुम्ही दान करणार असाल, चप्पल करणार असाल, छत्री करणार असाल, खाण्याच्या वस्तू करणार असाल, तर त्या वस्तू आपण मनमोकळ्यापणाने आणि यथाशक्ती दान करायचं आहे। दान करणाऱ्याला कधीही काही कमी पडत नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची। समजा उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्या दारासमोर कुत्रा येऊन उभा राहत असेल, गाय येऊन उभी राहत असेल, गाय हंबरत असेल आपल्या दारासमोर येऊन, तर त्यांना इजा न करता, त्यांना म्हणजे हुसकावून न देता त्यांना आपल्या घरातून थोडीशी का होईना पोळी खाऊ घालायची आणि ते आपोआप निघून जातात। नंतर त्यांना हकलवून देण्याची काही गरज नाही। सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण प्राण्यांना शक्यतो ताजंच अन्न खायला द्यायचं, शिळं अन्न त्यांना खाऊ घालायचं नाही। त्यांना इजा होईल असा वर्ताव आपण त्यांच्याशी करायचा नाहीये। त्यांचा अपमानास्पद त्यांना वागणूक द्यायची नाही। प्राण्यांचा आदर करायचा आहे। सोमवती अमावस्येच्या दिवशी तरी आपण या गोष्टींचं काटेकोरपणाने पालन करायचं आहे। तर हे जे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले हे तुम्ही उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये नक्की करून बघा। पितरांच्या ज्या काही सेवा सांगितल्या त्या देखील करून बघा। 100% आपल्या घरातील पितृदोष दूर व्हायला नक्कीच मदत होईल। तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेला आहे त्यावरती देखील क्लिक करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।